निलंबित पीएसआय रणजित कासले सुंदरम हॉटेलमध्ये मुक्कामी होता। 4-5 लोक दिसतायत तुमच्या सीसीटीव्ही फुटेज। 6-7 जण होते, 7-8 जण होते। गाडी होती तिकडे, बाहेर गाडी होती। 4-5 लोक दिसतायत तुमच्या सीसीटीव्ही फुटेज। 6-7 जण होते, 7-8 जण होते। गाडी होती तिकडे, बाहेर गाडी होती। आज हॉटेलमध्ये ज्या ठिकाणी तो मुक्कामी होता, पुण्यातील स्वारगेट परिसरातील या हॉटेलमधून बीड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे। निलंबित पीएसआय रणजित कासले ज्याच्यावर गुन्हा देखील दाखल आहे। काल रात्री तो दिल्लीहून पुणे विमानतळावर लँड झाला आणि त्यानंतर त्याने सांगितलं की मी बीड पोलिसांना जाऊन सरेंडर होणार। मात्र तो काल रात्री पुण्यातील स्वारगेट परिसरातील या सुंदरम हॉटेलमध्ये मुक्कामी होता आणि त्याला याच हॉटेलमधून बीड पोलिसांनी आज सकाळी पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतलेला आहे। जवळपास 4 ते 5 पोलीस अधिकारी या ठिकाणी पहाटेच्या सुमारास दाखल झाले आणि त्यानंतर याच हॉटेलमधून त्याला पहाटेच्या सुमारास ताब्यात घेण्यात आलेला आहे। जर आपण बघितलं तर याच हॉटेलमध्ये तो रात्री त्याच्या काही सहकाऱ्यांबरोबर मुक्कामी होता आणि आता आपण बघितलं तर आतमध्ये रेकॉर्डमध्ये त्याचं नाव देखील या ठिकाणी आहे। इथं हेच रिसेप्शनला लोक होती। तो रणजित कासले रात्री याच हॉटेलमध्ये मुक्कामी होता। मी नव्हतो सर, दुसरा नाईट शिफ्टवाला दुसरा तो होता। होते त्यांनी पैसे दिलेत काय, किती पैसे दिले, कसे दिले? पेमेंट अजून झालेलं नाहीये, पेमेंट झालेलं नाही अजून। ते निघून गेले, पगार पेमेंट सुद्धा झालं नाही हॉटेलचं। पेमेंट सुद्धा झालेलं नाहीये। कोण त्यांना इथून घेऊन गेलं, कोण आलतं काय नाही कल्पना, कारण की नाईटला माणूस दुसरा होता। मी फर्स्ट शिफ्टला आता 7 वाजता आलेलो होते। 4-5 लोक दिसतायत तुमच्या सीसीटीव्ही फुटेज। 6-7 जण होते, 7-8 जण होते। गाडी होती तिकडे, बाहेर गाडी होती। ती पोलिसांची गाडी होती। पोलिसांची गाडी होती। ती कोण पोलीस होते काय माहिती नाही, पण पोलिसांची सिव्हिल ड्रेसवर होते सगळे ते लोक। पोलिसांची गाडी, पोलिसांच्या गाड्या होत्या ते। आपण बघतोय जे हॉटेलचे इथं मॅनेजर आहेत, इतर कर्मचारी आहेत, ते सांगतायत की 4 ते 5 जण सिव्हिल ड्रेसमध्ये या ठिकाणी हॉटेलमध्ये आले आणि रणजित कासले जो या हॉटेलमध्ये कालपासून मुक्कामी होता त्याला इथून घेऊन गेलेले आहेत। सीसीटीव्ही फुटेज देखील या ठिकाणी मिळालेला आहे। पहाटे 5च्या सुमारास अशा पद्धतीने या हॉटेलमध्ये रणजित कासले ज्याच्यावर गुन्हा दाखल आहे, गेले काही दिवस तो पोलिसांना भेटत नव्हता, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। बीड पोलिसांची टीम या ठिकाणी दाखल झाली पहाटेच्या सुमारास आणि त्याला घेऊन गेलेले आहेत। खरं तर गेले काही दिवस तो फरार होता, वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन त्या ठिकाणी फिरत होता आणि इंस्टाग्राम सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे व्हिडिओज पोस्ट करत होता आणि थेट पोलिसांना देखील चॅलेंज करत होता आणि त्यानंतर काल तो सरेंडर होईल त्याने असं सांगितलेलं होतं। मात्र याच हॉटेलमध्ये ज्या ठिकाणी तो मुक्कामी होता, पुण्यातील स्वारगेट परिसरातील या हॉटेलमधून बीड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे। त्याला अटक केली जाईल, त्याच्यावर पुढे नेमकी काय कारवाई होते, नेमकं वेगवेगळे काय गोप्यस्फोट तो करतो, कारण वेगवेगळे पोस्ट टाकून तो वेगवेगळे खुलासे करत होता। नेमका आता पोलीस त्याच्यावर काय कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।